नमस्कार. आपण आपल्या भाषेमध्ये इतर भाषांमधून आलेले शब्द बघतोय. बऱ्याच भाषा आहेत की ज्यांच्यामधून मराठीमध्ये शब्द आलेले आहेत. त्यातली प्रमुख भाषा आहे पारशी किंवा पारसी किंवा फारसी किंवा पर्शियन. आता आजचे आपण शब्द बघूया. आजचा पहिला शब्द आहे तो म्हणजे गुलाम. गुलाम. गुलाम म्हणजे काय तर दास किंवा नोकर. काही ठिकाणी तो लबाडी अर्थाने सुद्धा वापरला जातो. म्हणजे आमचा चिंटू अगदी गुलाम आहे बरं का, किंवा गुलाम बघा बघतोय माझ्याकडे कसा, म्हणजे थोडक्यात लबाड बिबाड या अर्थाने तो शब्द वापरला जातो. पुढचा जो शब्द आहे तो म्हणजे गुलबदन. आता गुलबदन हा प्रणयामध्ये गुंग असणारा मनुष्य शब्द वापरतो आपल्या प्रेमीबद्दल. पण त्याचा खरा अर्थ काय आहे की एक प्रकारचं रेशमी कापड आहे, त्याला गुलबदन असं म्हणलं जातं, पण त्याचा रूढार्थ वेगळा आहे. पुढचा शब्द आहे की गुस्सा. गुस्सा म्हणजे काय तर राग. त्याच्या पुढचा शब्द आहे तो जरा अशिष्ट आहे किंवा असभ्य आहे थोडासा उच्चारण्यासाठी, तरी पण आता काय तो सांगायला हरकत नाही. तो शब्द आहे गु. गु म्हणजे काय तर विष्ठा किंवा मल. त्याच्या पुढचा जो शब्द आहे तो आहे गुम. गुम म्हणजे काय तर नष्ट किंवा गहाळ. म्हणजे म्हणतो ना की माझी अमुक एक वस्तू गुम झाली, म्हणजे हरवली किंवा गहाळ झाली, या अर्थाने तो शब्द वापरला जातो. हा मूळचा तिकडचा शब्द आहे. त्याच्या पुढचा शब्द आहे गुल. गुल म्हणजे काय तर आगकाडी जी असते, आगपेटीतली जी आगकाडी असते, त्या आगकाडीच्या टोकाला जो ज्वालाग्रही पदार्थ जो लावलेला असतो त्याला गुल असं म्हणतात. दुसरा जो गुल आहे म्हणजे दुसरा त्याचा अजून एक जो अर्थ आहे गुलचा, तर तो काय आहे तर हूल. जी हूल देतो आपण एकमेकांना त्याला गुल असा शब्द आहे. त्याच्या पुढचा जो शब्द आहे तो आहे गैर. गैरचा अर्थ काय आहे तर गैर हा चूक या अर्थाने काही ठिकाणी वापरला जातो, पण आपल्या इथे इतर हा त्याचा अर्थ आहे. मूळचा शब्द तिकडचा. त्याच्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे गोता. गोता म्हणजे काय तर बुडी, पाण्यात मारलेली बुडी किंवा बसलेला गचका, किंवा अजून एक त्याचा अर्थ आहे झालेलं नुकसान. या सर्व अर्थांनी गोता हा शब्द वापरला जातो. पुढचा शब्द आहे तो म्हणजे गोदी. गोदी. आता गोदी म्हणजे काय तर गोदावरी नावाच्या मुलीला प्रेमाने मारलेली हाक, हे वेगळं. पण गोदीचा शब्दार्थ जर का तुम्ही बघितलात तर बंदर असतं. बंदर म्हणजे माकड नाही, बंदर म्हणजे जहाज थांबण्यासाठी जी जागा आहे बंदरातली तिला गोदी असं म्हणतात. ते पाण्यातलं बंदर. त्याच्या पुढचा जो शब्द आहे गोफ्तगो, किंवा थोडंसं भ्रष्ट जर का केलं त्याचं रूप तर गुफ्तगू. मूळ शब्द आहे गोफ्तगो, पण आपण जे वापरतो ते गुफ्तगू. म्हणजे काय तर खऱ्या अर्थाने संभाषण. आपण म्हणतो की तुमचं काहीतरी गुफ्तगू चाललं होतं, म्हणजे तुमचं काहीतरी बोलणं चालू होतं, तुमचं काहीतरी संभाषण चालू होतं, पण त्या शब्दामध्ये थोडंसं काहीतरी गुप्त असावं का काय असा संशय येतो. प्रत्यक्षात तसं नाहीये, संभाषण असा त्याचा अर्थ आहे. पुढचा शब्द आहे की गोरगरीब. गोरगरीब म्हणजे खऱ्या अर्थाने कंगाल, भिकारी किंवा निर्धन. त्याच्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे गोलंदाज. गोलंदाज या शब्दाचा खरा जो अर्थ आहे तो म्हणजे तोफ डागणारा माणूस. हा शब्द अजून कुठेतरी ऐकलाय तुम्ही? कुठे ऐकलाय तर हा शब्द क्रिकेट या खेळात ऐकलेला आहे. जो खेळाडू गोलंदाजी करतो म्हणजे चेंडू टाकतो फलंदाजाकडे, त्याला गोलंदाज असं म्हणलं जातं. त्याच्या जो पुढचा शब्द आहे तो म्हणजे गोशा. गोशा म्हणजे काय तर बुरखा. बुरखा. त्याच्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे गोषवारा. गोषवारा म्हणजे काय तर सारांश. एखाद्या गोष्टीचा आपण सारांश जेव्हा सांगतो तेव्हा म्हणतो तुला गोषवारा म्हणून सांगतो, म्हणून आपण थोडक्यात आपल्याला जे म्हणायचंय ते आपण तिथे
मांडतो. त्याच्या जो पुढचा शब्द आहे तो आहे ग्वाही. ग्वाही म्हणजे काय तर साक्ष किंवा एखादी गोष्ट, एखादी घटना ही शपथेवर सांगणे याला ग्वाही असं म्हणतात. त्याच्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे घरंदाज. तर घरंदाज म्हणजे मोठ्या घराण्यातील किंवा कबिलेदार, त्याला घरंदाज असं म्हणतात. त्याच्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे घुमट. घुमट म्हणजे काय तर चक्क असं गोलाकृती छप्पर, खऱ्या अर्थाने म्हणायचं झालं तर अर्ध गोलाकृती. घुमट हा शब्द आपण काय संदर्भात ऐकलेला आहे तर विजापूरचा गोल घुमट हा प्रसिद्ध आहे, तर तो हा शब्द घुमट हा शब्द तिकडून आलेला आहे. त्याच्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे चपाती. चपाती हा शब्द फारसीतून आलाय हे जर का मला पूर्वी कोणी सांगितलं असतं तर मी अजिबात विश्वास ठेवला नसता. पण चपाती हा शब्द फारसी आहे मूळ, तो तिकडनं इकडे आलेला आहे. आपल्याला माहिती आहे चपातीचा अर्थ काय आहे. चपाती म्हणजे अत्यंत पातळ अशी पोळी. चपाती हा पदार्थ महाराष्ट्रात शहरांमधून खेड्यांमधून सगळीकडे वर्षानुवर्ष, दशकानुदशक, शतकानुशतक खाल्ला जातो. पण हा शब्द फारसी आहे याची मला आजपर्यंत कल्पना नव्हती. त्याच्यानंतरचा जो शब्द आहे तो म्हणजे चबुतरा. चबुतरा. चबुतरा म्हणजे चौथरा किंवा ज्याला आपण कट्टा म्हणतो किंवा ओटा म्हणतो, तो हा चबुतरा हा मूळचा तिकडचा शब्द आहे. ह्याच्या पुढचा जो शब्द आहे तो शब्द प्रत्येक माणसाला माहिती असलेला शब्द आहे. हा अत्यंत प्रसिद्ध शब्द आहे, रोजच्या वापरातला शब्द आहे. ही एक वस्तू आहे. कुठली वस्तू आहे तर स्वयंपाक घरातली वस्तू आहे. ही वस्तू सगळेजण रोज वापरतात. तसंच हा शब्द राजकारणातही वापरला जातो. तुम्ही ओळखला असेल, राजकारणात सुद्धा आणि स्वयंपाकघरात पण आहे काय चमचा. तर चमचा हा शब्द तिकडचा आहे. चमचा म्हणजे काय ते वेगळं सांगण्याची गरज नाही. एक अशी पसरट तोंडाची छोटीशी धातूची पळी असं तिचं वर्णन करता येईल. हा शब्द तिकडचा आहे. त्याच्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे चरक. चरक या नावाचे खरं तर आपले ते ऋषी होऊन गेले. त्यांनी आयुर्वेदात खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे. चरक संहिता प्रसिद्धच आहे. पण आत्ता मी जो सांगतोय तो चरक वेगळा. हा जो चरक आहे तो काय करतो तर तो दाबून रस किंवा तेल काढतो. तर तेल किंवा रस काढण्याचं जे यंत्र आहे त्याला चरक असं म्हणतात. हा शब्द तिकडचा आहे. त्याच्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे चरखा. चरखा हा सुद्धा आपल्याला माहिती आहे. सूत काढण्याचा जो रहाट असतो त्याला चरखा असं म्हणतात. त्याच्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे चरबी. चरबीचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे, मेद हा त्याचा अर्थ आहे. आणि अजून एका अर्थाने हा शब्द वापरला जातो तो म्हणजे मस्ती किंवा माज. तिकडे सुद्धा याच अर्थाने हा शब्द वापरला जातो. त्याच्या पुढचा शब्द आहे प्रसिद्ध शब्द आहे, आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, तो म्हणजे चलाख. आणि चलाखच्या बरोबर आपसुकच जो येतो तो म्हणजे चलाखी. चलाख म्हणजे काय तर हुशार आणि तरतरीत. आणि चलाखी म्हणजे काय तर हुशारी. या शब्दांचं वेगळं वर्णन करण्याची गरज नाहीये किंवा ह्याचा वेगळा अर्थ सांगण्याची गरज नाही. तुम्ही तेवढे चलाख आहात, तुम्हाला हे माहिती असलंच पाहिजे किंवा असणारच आहे. त्याच्या पुढचा जो शब्द आहे तो म्हणजे चष्मा. चष्मा हा जो शब्द आहे हा तिकडचा आहे. मी तुम्हाला 30 सेकंद देतो की चष्मा या शब्दाला आपल्या मातीतला कुठला शब्द आहे किंवा कुठले शब्द आहेत. विचार करा. तुमची वेळ सुरू झालेली आहे. चष्माला आपल्या मातीत कोणता शब्द आहे आठवतंय का माहितीच नाही. सांगतो मी तुम्हाला, फार ताणण्यात काही गंमत नाही. चष्म्याला आपल्या भाषेमध्ये, आपल्या मूळच्या भाषेमध्ये म्हणतात उपनेत्र किंवा आरशी.
हे दोन्ही शब्द आपल्या इथे पूर्वापार चालत आलेले आहेत. त्याच्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे चाकर. चाकर म्हणजे काय तर नोकर आणि दास हा शब्द सुद्धा प्रसिद्ध आहे. त्याच्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे चाकू. चाकू सगळ्यांना माहिती आहे, विविध कारणांनी वापरला जातो. स्वयंपाकघरात पण वापरला जातो किंवा दुकानांमध्ये सुद्धा वापरला जातो किंवा बाहेर गुन्हेगारी करताना सुद्धा ही वस्तू वापरली जाते. ती चांगली उपयुक्त असते. चाकू म्हणजे सुरा आणि सुरी. त्याच्या पुढचा शब्द आहे हा सुद्धा प्रसिद्ध आहे. ही रोजच्या वापरातली दैनंदिन वापरातली वस्तू आहे ती म्हणजे चादर. चादर हा शब्द सगळ्यांना माहिती आहे, त्याचा अर्थही माहिती आहे. मराठीत काय म्हणता येईल याला किंवा मराठीत काय म्हणतात ते तुम्हाला माहिती आहे का? चादरीला पलंग पोस. पलंग पोस. पुढचा शब्द आहे तो म्हणजे चापट. चापट म्हणजे माहिती आहे सगळ्यांना, थप्पड किंवा थापड तिकडचा शब्द आहे. त्याच्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे चापणे. चापणे म्हणजे काय तर रागे भरणे. याचं एक अपभ्रंशित रूप आपल्याकडे आलेलं आहे ते म्हणजे झापणे. चापणे हा तिकडचा शब्द आहे. त्याच्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे चापलोसी किंवा थोडंसं त्याचं भ्रष्ट अवतरण असं आहे की चापलुसी. म्हणजे काय तर अवास्तव स्तुती. आपला जो साहेब आहे, आपला जो धनी आहे किंवा ज्याच्यामुळे आपलं भलं होणार आहे अशा व्यक्तीची स्तुती करायची, इतकी करायची की फार खऱ्या खोट्याची सीमा सगळी ओलांडून पुढे निघून जायचं, अतिरंजित सगळी त्याची स्तुती करत बसायचं. याला चापलुसी करणं असं म्हणतात. त्याच्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे चाबूक. चाबूक म्हणजे काय तर चाबूक म्हणजे कोरडा. कोरडा म्हणजे वृक्ष या अर्थाने कोरडा नाही, म्हणजे ओल्याच्या विरुद्ध असलेला कोरडा नाही. कोरडा म्हणजे तो असा हातात असतो, तो वादी असते आणि तो प्राण्यांच्या अंगावर फटकारतात त्या वस्तूला चाबूक असं म्हणतात. हल्ली काही काही मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये एखादा जर का परफॉर्मन्स असेल, एखादं गाणं असेल, एखादं नृत्य असेल, ते जर का चांगलं झालं तर चाबूक असं एक म्हणण्याची पद्धत अर्वाचीन महाराष्ट्रात पडलेली आहे. तो विषय वेगळा. आता त्याच्या पुढचा जो शब्द आहे तो आहे चार. जे चार हा अंक हा तिकडचा आहे. आपल्या इथं काय म्हणतात त्याला तर चतुः हा आपल्या इकडचा शब्द आहे, पण तिकडून आलाय तो चार आणि तो आता आपल्या इथे रूढ झालेला आहे. आता ह्याच्या पुढचा एक शब्द आहे चिकाचा पडदा. आता चिकाचा पडदा हा शब्द लहानपणी ऐतिहासिक कादंबऱ्यांमधून वाचनात आलेला होता. चिकाचा पडदा म्हणजे काय तर कामट्यांचा पडदा असतो तो. लाकडी कामट्यांचा पडदा किंवा तक्ता असं आपण म्हणू. पूर्वी आम्हाला असं वाटायचं की चीक म्हणजे काय, कसला चीक, काय पापड्या कोरड्यांचा चीक असतो तसा का काय, पण ते तसं नाहीये. चिकाचा पडदा म्हणजे कामट्यांचा पडदा. त्याच्या पुढचा जो शब्द आहे तो आहे चिटणीस. चिटणीस. चिटणीस म्हणजे कोण तर पूर्वीच्या काळी राजा राजवाड्यांकडे पत्र व्यवहार करणारा एक माणूस असायचा, त्याला चिटणीस असं म्हणायचे. नंतर हा शब्द आडनाव म्हणून सुद्धा आपल्या इथे रूढ झाला. त्याच्या पुढचा एक शब्द आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, ऐतिहासिकच शब्द आहे. मला वाटलं नव्हतं की हा शब्द सुद्धा फारसी असेल, पण हा फारसी आहे, म्हणजे त्याचं मूळ फारसी आहे. तो शब्द आहे म्हणजे चिलखत. चिलखत म्हणजे काय तर अंगत्राण. म्हणजे युद्धामध्ये शत्रूच्या शस्त्रांनी आपल्याला जखमा होऊ नयेत म्हणून अंगावर घालायचं असलेलं वस्त्र ते प्रसंगी धातूचं असतं. ते अंगावर घातलं की शत्रूंनी मारलेल्या तलवारी, भाले, बर्च्या किंवा कुठलीही शस्त्र आपल्याला इजा करत नाहीत. त्याला म्हणतात चिलखत, शब्द तिकडचा. त्याच्या पुढे आहे चीज. चीज म्हणजे काय 3 विभिन्न अर्थ आहेत. पहिला अर्थ आहे चीज म्हणजे वस्तू. दुसरा अर्थ आहे चीज म्हणजे गाणं.
आणि तिसरा अर्थ आहे चीज म्हणजे सार्थक. वस्तू, गाणं आणि सार्थक या अर्थाने चीज हा शब्द वापरला जातो. हल्ली काही गुलछबू गीतकारांनी चीज हा शब्द वेगळ्या अर्थाने वापरलेला आहे. तू चीज वडी है मस्त मस्त. काय म्हणायचे कोणास ठाऊक. असो. तर पुढचा शब्द आहे तो म्हणजे चुगलखोर. चुगलखोर म्हणजे काय तर चुगली करणारा. चुगली म्हणजे काय तर चहाडी. म्हणजे चुगलखोर म्हणजे चहाडखोर. अर्थातच चुगलखोरच्या बरोबरीने आली चुगली. चुगली म्हणजे चहाडी. आता आपण शेवटचे काही शब्द बघूया. या आपल्या भागामधले 3 शब्द घेऊया शेवटचे आणि हा आपला भाग संपवूया. ते 3 शब्द आहेत चेहरा, चेहरा मोहरा आणि चेहरेपट्टी. तर चेहरा म्हणजे काय माहिती आपल्याला, मुख आणि तोंड. चेहरा मोहरा म्हणजे काय तर मुद्रा आणि चर्या. आणि चेहरेपट्टी म्हणजे चेहऱ्याची ठेवण. तर या शब्दांबरोबर आपण आजचा हा भाग संपवूया. परत भेटत राहूया. भाषेच्या गमती जमती आपण एकमेकांना सांगत राहूया. म्हणजे मी सांगत राहीन, तुम्ही ऐकत राहा, खाली कमेंट करा. तोपर्यंत राम राम.